जेव्हा हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान ते बांगलादेशच्या समुद्रापर्यंत आणि उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत पूर्ण हिंदुस्थान औरंगजेबाच्या हैवानियतने थरथर कापत होता, तेव्हा तोच औरंगजेब अफजल खानाच्या भीतीने आपला जीव वाचवून पळाला होता. आणि त्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 2 मिनिटात ठार मारले होते. अफजल खानाला मारल्यानंतर पूर्ण हिंदुस्थानात कोणताही मुस्लिम बादशाह उरला नव्हता जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला थांबवू शकला असता. शेकडो वर्षांची मुघलांची गुलामी फाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानच्या या भूमीवर हिंदूंचे एक स्वतंत्र साम्राज्य उभे केले. शिवाजी महाराजांच्या ताकदीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत औरंगजेबाने महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवला नव्हता. औरंगजेबाच्या मनात शिवाजी महाराजांचा इतका दहशत बसली होती, पण दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यानंतर औरंगजेब खूप खुश झाला आणि हिंदुस्थान जिंकण्याचे स्वप्न पाहू लागला. उत्तर ते मध्य भारत मी जिंकले आहे, आता दख्खनमधून मराठ्यांचा सफाया केला तर पूर्ण हिंदुस्थानचा बादशाह होईन असे त्याला वाटले. म्हणून त्याने लाखो सैन्यासह दख्खनमध्ये प्रवेश केला. पण औरंगजेबाला माहीत नव्हते की शिवाजी महाराजांनंतर त्यांचा पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नांगी तलवार घेऊन मुघलांचा काल बनून उभे आहेत. जसे मुघलांचे पाय महाराष्ट्रात पडले, मराठ्यांनी मुघलांचे मुंडके उडवायला सुरुवात केली. गोवा ते मैसूर, कोंकण ते नाशिक, औरंगाबादपर्यंत मुघलांच्या अनेक सल्तनती संभाजी महाराजांनी नेस्तनाबूत केल्या. संभाजी महाराजांच्या या भयंकर हल्ल्यांमुळे औरंगजेब घाबरला. मराठे दिल्लीवर तुटून पडतील या भीतीने त्याला दख्खनमध्ये श्वास घेणंही कठीण झाले. औरंगजेब संभाजी महाराजांसमोर एकाही युद्धात आला नाही, पण गद्दारीमुळे संभाजी महाराजांना मुघलांच्या तावडीत सापडावे लागले आणि 11 मार्च 689 रोजी औरंगजेबाने त्यांना क्रूर यातना देऊन हत्या केली. मित्रांनो, संभाजी महाराजांच्या निधनानंतर काय झाले, मराठ्यांनी औरंगजेबाचा कसा बदला घेतला, हे जाणून घेण्यासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.